काहीतरी कारण सांगा आणि ताबडतोब निघून या. बाई 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 बाई, ह्या पूर्णाच्या वासानेच कसं मळमळायला होतंय. मी जरा आत जाते आणि पडते थोडा वेळ. मी करीन. थांबा मते, तुला माझ्या हातचं नैवेद्य हवंय ना? मी अगदी आनंदाने करीन. जाऊबाई, तुम्ही इथे? का तुमच्या खोलीत यायचं नाही असा नियम आहे का? नाही नाही, नाही असला ना तरी त्या नियमावर शेणगोळा फिरवा, कारण हे घर माझं आहे आणि माझ्या घरात कुठेही ये जा मी करू शकते. खरं तर तुम्ही परत येताय की नाही तेच बघायला इथे थांबली मी. नाही तो सकूचा कळवळा येऊन तिला हातभार लावायला म्हणून तिथे जर थांबला असतात ना तर. नाही हो, अहो मला कसला आलाय तिचा कळवळा? मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? हुशार आहात. या झोपा आता. आमचे हुशार भाऊजी कुठे दिसले नाहीत? आहेत ना. अहो ते परसदारी आहेत. अहो त्यांच्या पोटात ना पाणीच ठरत नाहीये हो. सारखे परसदारी ये जा करतायत. थकलेत हो. ही तुमची कसोटी होती जाऊबाई आणि तुम्ही फसलात. मीच पाठवलंय भाऊजींना मठात. हो, नवऱ्याला सांभाळून घेताना काहीही थापा माराल. अगं बाई, हो का? अहो मला ना रहाटाचा आवाज आला ना. पुरे आता अजून खोटं नाटक बोलून त्यात भर घालू नका. येतील ते, पण तुमचे चिरंजीव कुठे गेलेत ते बघा. त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. विन्या, विन्या आता तू कुठेस? हा विठुराया? भाऊजी? अहो वहिनी, तुमच्या पाठीशी तुमचा विठुराया असतो असं तुम्ही नेहमीच सांगता ना. अहो मला आता आहे ना सावलीत भिंतीवर विठुरायाचाच भास झाला बघा. माझा विठुराया माझ्या पाठीशी नेहमीच असतो. पण भाऊजी, तुम्ही का लाकडं आणलीत? अहो वहिनी, एवढं पुरणपोळ्या करायच्या आहेत तर मग चूल विझवून कसं चालेल? त्यासाठी लाकडं तर लागतीलच ना. आणि मला सांगा वहिनी, इतक्या रात्री तुम्ही लाकडं आणायला कुठे जाल? अहो पण त्यासाठी तुमच्या विठुरायाला पाठवणार आहात का? हे बघा वहिनी, त्यापेक्षा हे काम मलाच करू द्यात ना. आणि हो, आणखीन काय करायचं असेल ना ते मला सांगा हा. अहो म्हणजे माझाही हातभार लागेल ना. भाऊजी, तुम्ही जेवढं केलं ना तेवढं खूप झालं. आता जा झोपा, नाहीतर आपल्या दोघांना ओरडा बसेल. जा लवकर, माझा विठुराया आहे माझ्या पाठीशी. ओ खरंच जा. बरं वहिनी. बाबाजी, गजा काका आलेत. ये रे गजा, कसा आहेस? काय म्हणतो? नाही बाबाजी, बोलावणं करायला आलो. नाही, वहिनींचा माझ्यावर दांडगा विश्वास. त्यांनी सांगितलं की सगळ्यांना जाऊन सांगा की सकूच्या हातून कुलदैवताची पूजा होणार आहे. हो, मग मी सुद्धा काय थांबतोय? मी लगेच निघालो. म्हटलं आपल्यावरचा विश्वास खोटा ठरायला नको. सगळ्या गावाला बोलावणं केलं, पण मठात आलोच नाही ना, म्हणून वहिनीने मला पुन्हा धाडलं. म्हणजे असणे काय बी ठाऊक नाही. राहू दे रे बाहेर, राहू दे.
तू तू बोल गजा, पुढे बोल. नाही, आमचा दिगू जीवावरच्या दुखण्यातून वाचला नाही, म्हणजे तुमच्याच मुळे वाचला म्हणून वहिनीने पूजा घालायची ठरवलंय. अख्ख्या गावाला पुरणपोळीचा प्रसाद आहे, तेव्हा म्हटलं तुम्ही सगळ्यांनी यायचं. झालं समजा बोलून झालं तुझं. हो. हा. आता तुझ्या वहिनींना जाऊन सांग मठातले समधे जण पूजेला येणार. अरे चाललं कुठं? हा? या मठात जो येतो तो जिंगरोबाच्या इच्छेनं, हा? जातो तो बी जिंगरोबाच्याच इच्छेनं. घाबरतो काय? अरे तुला एक गंमत दावायची आहे, या इकडे ये. बघ बघ आता ओळखायचं हे काय आहे. तू ओळखलं की तुला आम्ही इथून जायला देऊ. नाही बाबाजी, मला समजत नाहीये काय की फुलांचे हार आहेत ना, त्यामुळे आतलं काही दिसतच नाहीये. अरे दिसत नाही म्हणून तर तुला ओळखायला सांगितलं ना. बरं चल जाऊ दे, आम्हीच सांगतो. ही पूजा मनोरमेनं नाही ठरवलेली. मग कोणी ठरवली आहे? तुम्ही. अरे नाही, आम्ही नाही गजा. जिंगरोबानं पूजा ठरवली आहे. म्हणजे जिंगरोबाची यो जिंगरोबा आहे, जिंगरोबा. ये बघ. हं? जिंगरोबाची पूजा सखूच्या हातून, म्हणजे सखू जिंगरोबासाठी पुरणपोळ्या करते की काय? रमय ग, मला तरी सगळं सांगत जा ना. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? यमुने, तुला ना सगळं भरवावं लागतं आणि नुसतं भरून चालत नाही, कारण गिळायचे सुद्धा कष्ट घेत नाहीस ना तू. काय या रमाई, दिगू बरा झाला त्याचं श्रेय कुणाचं यावरून तुझा चेहरा पडला आणि तू थेट इथे निघून आलीस आणि इथे येऊन पूजेबद्दल सांगितलंस, गावाला पुरणपोळ्या सांगितल्यास. पण मला ठाऊक आहे, सखूने पुरणपोळ्या कराव्यात म्हणून तू हे सगळं रचलेलं नाहीयेस. नाही, मुळीच नाही. पट बाबाजीने मांडलाय, सोंगट्याही बाबाजींनीच टाकलेत, आपण त्यात अजिबात नाही. भाऊजी, मी तुमच्यावर एक कामगिरी बजावली होती, त्याच्याबद्दल बोला. मठात गेला होतात का? हो, म्हणजे काय? अहो, बाबाजी आणि त्यांचे सगळे सेवक येणार आहेत. पूजेची सर्व तयारी झालेली आहे, मी स्वतः बघितलंय ना. चला मग, जाऊन झोपा जा. पहाटे लवकर उठायचंय ना, जा. नाही म्हणजे मठामध्ये ना माझी सगळी झोपच उडाली हो. कधी एकदा ना पूजेला जातो असं झालंय. बघ, काकाला सुद्धा नीट सांगून दिलं नाहीस. अगं, आता थोडासाच वेळ बाकी आहे. प्रत्यक्ष डोळ्यानेच बघशील ना. चल बाई, आता जरा ना पाठ टेकूया. गटकाभरात उजाडेल, आपल्याला आवरून निघायचं पण आहे. चल चल चल.
अगो बाई, काय ग हे सखू, इतक्या पुरणपोळ्या झाल्या पण? अगं रात्रभर काय पोळ्याच करत बसली होतीस की काय? आणि जाऊबाई? काकू, छे, ती नाही एवढे कष्ट घेणार, रात्रभर घोरत पडली असणार. सखू, आता राहू दे. राहिलेल्या पोळ्या यमुना आणि जाऊबाई करतील. हो सासूबाई, होतच झाल्यात. आई अंबेने सेवेची संधी दिली ना, त्या आनंदात होऊन गेल्या. मला आता खूप छान वाटतंय. कौतुकच आहे हा तुझं. अगं पण आता दिवस उजाडला बघ. पूजा तुलाच करायची आहे, लक्षात आहे ना? चल उठ आता, आंघोळ करून घे आणि छान तयार हो. सगळं गाव जमणार आहे पूजेला, लक्षात आहे ना? अगं काय ग, काय झालं? काय नाही, बसून बसून पायाला मुंग्या आल्या ना, म्हणून जरासा तोल गेला. पण मी लगेच तयार होते. हा, पूजेच्या कल्पनेने रात्रभर जागरण झालं तरी उत्साह वाटतोय. ह्यालेच पण अख्ख्या गावाला पुरतील इतक्या पोळ्या एकटीनं केल्या? एकटीने कसल्या? चेटकीण, चेटकीण सखू, चेटकीण. नाहीतर रात्रभर इतक्या पोळ्या करणं कसं शक्य आहे? चेटूक वापरून केल्या अशा. अरे काय आहे? अशी अशी जमिनीवर पूजा मानणार आहे? अशी मानतात होय रे पूजा? अरे आलेल्यांना कळलं तर पाहिजे पूजा कुणी केली आहे ते. इथे असा एक मोठा चौतारा बांधा, म्हणजे समजा गावकऱ्यांना कळल की सखून पूजा केली आहे ते. अशी जमिनीवर पूजा केली तर दिसल का समध्यांना? आणि ध्यानात ठेवा समध्यांनी, जिंगरोबाच्या पूजेमध्ये अडथळा येता कामा नये. बाबाजी, सकू त्यातून बी काहीतरी काढेल. बाबाजी, या येस आम्ही मागे पुढे बघणार नाही, तिलाच मारून टाकू. अरे माझ्या जरा थंड घे की. तुमच्या भावना कळतायत मला, पण एवढा उतावेळपणा नकोय, कळलं का? हा, बाबाजी, बाजा बत्त्या आणि अजून काही लोकांची तयारी ठेवू की. असं म्हणतोस? बर. मग बाजा, या झाडामाग तुझ्या एका माणसाला दगड घेऊन बसू. ती सकू काही जास्त बोलली, शानपणा केला तिने, तर सुमडीत समध्यांच्या हातात दगड यायला पाहिजे. बाजा, समजलं का? एकानं दुसऱ्याला आणि दुसऱ्यानं तिसऱ्याला, असं एका मागून एक दगड आला पाहिजे. बिनगोर रावा, दगड तयार असेल. बाबाजी, हा, आणि आमचा बाजा दा, अहो काय निशाणा साधतो, एकदम आज सट्टी दगड मारल बघा. हा, आपण लगी नाही, आम्ही इशारा केला की, कळलं? होय 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 बाबाजी. सखूबाई, आज तुमच्या हातून इथं पूजा होणार म्हणजे होणारच. सखू, अगं अशी तिकडे का उभी आहेस? ये ना आत ये. छान दिसतेस, निरागस, सुंदर. पण आज काय आहे काय? आज कसली तयारी? अहो सासूबाई नाही का म्हणाल्या की आज कुलदेवताची माझ्या हातून पूजा करणार आहेत, आणि तेही सगळ्या गावासमोर.
अहो मी आला असता तर किती बरं वाटलं असतं. अहो तुम्ही लवकर बरे व्हा हं? मग आपण शिरपूरला जाऊ देवीच्या दर्शनाला. हो हो, जाऊ जाऊ, नक्की जाऊ. हं? सकू बाळा, झालीस का तयार? बघू. लुगडं फारच सुरेख दिसतंय ग, पण दागिन्यांशिवाय माझ्या सुनेला शोभा कशी येईल? दागिने तर हवेतच. नको नको. अगं नको नको काय, पूजेसाठी जातेस ना, आणि रमाई इतक्या प्रेमाने देते तर घाल की. ये दे हात दे. हे बघ सखू, अगदी मनापासून पूजा करायची. सगळ्या गावासमोर संस्कारी सुनेसारखं वागायचं. सासरची, सासूची, नवऱ्याची पद प्रतिष्ठा सुनेला जपावी लागते. तेव्हा तिथे छानच वागायचं. तशी तू गुणीच आहेस म्हणा, माहितीये मला, पण मी आपलं सासूचं कर्तव्य करते. बापरे, हे दागिने जास्त जड आहेत की सासूबाईंच्या पूजेच्या अपेक्षा? पण खरं तर पूजा जोडीने करायची असते ना. मग आहो येणार नसतील तर सासूबाई मला एकटीला का बसवताय? त्या आणि मामांजी पण बसू शकतात ना. सखू, काय ग, कुठे हरवलीस? काय झालं? नाही ते मी काय. अगं रमाई हेच म्हणते की तंद्री लावून आपल्याच विचारात हरवू नकोस. काय चला सखू बाळा, आता आपल्याला निघायचंय. हा चला. अहो तुम्ही काळजी घ्या, मी लगेच येईल जाऊन. पण तुम्ही एक बिनघोर जा, काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला मी घरी आहे. जा बाळा. हो मामांजी. सासूबाई, मी पटकन माझ्या खोलीत जाऊन येऊ का? लगेच येते. हा आलेच. अगं लवकर ये, आपल्याला निघायचंय. विठुरा, रकुमाई माते, मी कशी दिसते? आज ना सासूबाईंनी मला स्वतः दागिने घातले. किती आनंदाचा दिवस आहे ना. अहो पण बरे झाले, तुम्ही दोघांनीच त्यांना बरं केलं ना. आज सगळ्या गावासमोर पूजा आहे कुलदेवताची. म्हणजे रकुमाई माते तुझीच पूजा ना. अंबाबाई म्हणजे तुझंच रूप ना. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. अगं बाई, कौतुक केल्यावर कोणाचं तरी गाल फुगले बरं का माते. काय रे विठुऱ्या, तू रुसलास की काय लगेच? कोणाचे गाल फुगवायची काही गरज नाहीये. हा हे बघ, मी तुला पण निमंत्रण देते, तू पण ये. हा रखुमाई मातेसोबत तुझी पण पूजा करे, पण अदृश्य रूपात ये. हा कोणाला दिसू नकोस आणि खोडाही करू नकोस. ये आणि छान पुरणपोळीचं नैवेद्य आवडीने खा. झालं ना समाधान? आता काय झालंय देवा? नाही, सखूने इतक्या प्रेमाने निमंत्रण दिलंय तरी गाल फुगलेले का? सखूवर खरंच रागावला आहात की काय? देवी, एकदा डोळे मिटून बघा. काही क्षणासाठी डोळे मिटा आणि बघा. ती करेल का गुरुजी ग्रोबांची पूजा? अगं खुळे,
पूजा जिंगरोबाची आहे, कशाला सांगते तिला? निस्ती पूजा आहे म्हणून सांगायचं. चिंगरोबाची पूजा सखूच्या हातून? तर मोठा एक चौतरा बांधा, म्हणजे समजा गावकऱ्यांना कळल की सखून पूजा केली ते. या झाडामाग तुझ्या एका माणसाला दगड घेऊन बसू. ती सखू काय जास्त बोलली, शहाणपणा केला तिने, तर सोमडीत समध्यांच्या हातात दगड यायला पाहिजे. सखू देवा होय, काय भयंकर चाललंय सगळं. सखूला मनोरमाने कुलदैवतेची पूजा करायला नेते असं सांगितलं म्हणून आपलं बाळ कालपासून उत्साहात आहे. सगळ्यांनी टाळाटाळ केली, हा सगळ्यांनी नव्हे, मनोरमाने करायला लावली. पण बिचारी सखू किती कौतुकाने रात्रभर जागली. एवढा मोठा पुरणपोळ्यांचा घाट घालून रात्रभर जागून सुद्धा आज इतक्या प्रसन्नपणे पूजा करायला निघाली. आणि हे काय बघतीये? हो हो हो, नुसतं हो काय म्हणताय? आता या सगळ्या गोष्टीला सखू कसं तोंड देणार आहे? पुढे काय होणार आहे? पुढे काय होणार त्याच्या उत्तरासाठी समोर नेहमी 2 पर्याय असतात देवी. आता सखू या 2 पर्यायातला कोणता पर्याय निवडते, कुठली वाट निवडते हे बघायचं. कारण देवी, कसोटी ही समोर 2 वाटा दिसत असतानाच घेतली जाते. हो, पण विवेकाने वागणाऱ्यांसाठीच कसोटी का? आपल्या सखूसाठीच का ही कसोटी? आणि ते सुद्धा केवळ दिगूला बरं करण्याचं श्रेय नागोजीला घ्यायचंय म्हणून? शी, किती निर्लज्ज आहे. योग्य शब्द वापरलात देवी तुम्ही, निर्लज्ज. आता तुम्हीच सांगा, लाज सोडलेल्या माणसाची कसोटी होऊ शकते का? अहो, त्याला कुठलाच विधिनिषेध नसतो, त्याची काय कसोटी घेणार? आता मला सांगा, कसोटी कोणाची असते? मीच सांगतो. कसोटी ही कायम सोन्याचीच असते. पण याला काय अर्थ आहे? या लहानग्या बाळाची कसोटी घेणं मला नाही आवडत आणि बघवतही नाही. या 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 सावकाश, नैवेद्याच्या पुरणपोळ्या कुठे ठेवायच्या हे तुम्हाला दाखवतो. या इकडे या, पटापट या. ठेवा ठेवा, इथे ठेवा. ठेव सावकाश.